ऐन निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीने भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या 1 तास आधी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी शेखर धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक 26 मधून बवियाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शेखर धुरी हे गेल्या 40 वर्षांपासून भाजपचे सक्रिय नेते म्हणून कार्यरत होते। त्यांनी 9.5 वर्षे नवघर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। तसेच नवघर माणिकपूर नगर परिषदेत एक टर्म नगरसेवक म्हणूनही काम केले आहे। या काळात त्यांनी आरोग्य आणि शिक्षण विभागाचे सभापती पदही भूषवले होते। धुरी यांच्या प्रवेशामुळे वसई विरारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून बहुजन विकास आघाडीला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। आणि भरपूर काम केलं। आम्ही कॉलेजपासून विद्यार्थी परिषदचं काम करतो आहे। आता नंतर मी ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून निवडून आलो। त्याच्याबरोबर मी युनिव्हर्सिटीवरती पण निवडून आलो, मुंबई युनिव्हर्सिटीवरती विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ह्या कॉलेजमध्ये। नंतर सरपंच काळामध्ये इथे ह्याच बिल्डिंगमध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे पण सगळे आम्ही आमचे अतिथी होते। आणखीन राम नाईक होते महत्त्वाचे म्हणजे। त्याच्याशिवाय आम्ही त्या 40 वर्षामध्ये वेगवेगळी पक्षाचं पूर्णपणे काम केलं। म्हणजे इमर्जन्सी जेव्हा लागलेली इंदिरा गांधीजी त्यावेळेस आम्ही जेलमध्ये पण गेलो, सत्याग्रह केलेला। जवळजवळ 1 महिना आम्ही मुलं सगळे जेलमध्ये होतो। त्याच्यात आम्हाला प्रमाणपत्र आलं, मानधन सुरू झालं। आणि जी चळवळीतली संघर्षाची जी कामं आहेत ती मी भाजपमध्ये राहून केलेली आहेत। आम्ही दाखवलेली नाराजी, कारण आमचे इतके कार्यकर्ते आहेत, त्यांना तिकीट न मिळता त्यांना तिकीट मिळते ह्याचं सगळ्यांना दुःख होतं। मग ते दुःख आम्ही सगळ्यांनी मिळून व्यक्त केलं। आमचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील यांना जाऊन अर्ज दिला, सगळ्यांच्या सह्या होत्या त्यावरती। आणि त्यांना आम्ही सांगितलं असं इतकी वर्षे काम करणारे माणसं असं किती पैसे टाकलेले, वेळ दिलेला आहे, रक्त दिलं आहे, घाम दिला आहे, अशा लोकांना तुम्ही तिकीट द्या ना। त्याच्यापैकी तुम्ही एकदम बाहेरून आलेला, एकदम 15 दिवसापूर्वी आलेला, 1 महिन्यापूर्वी आलेला, 1.5 महिन्यापूर्वी अशा लोकांना काय तिकीट देता? पण ते बोलले माझ्या हातात काहीच नाही।